महाराष्ट्र शासनाच्या वतीने आरोग्याच्या सुविधा अत्यंत दर्जेदार दिल्या जाण्याचा एकीकडे दावा केला जात असताना दुसरीकडे मात्र धुळे तालुक्यातील अजंग या गावी प्राथमिक उपकेंद्र मंजूर करण्यात आलेलं आहे आणि ही प्राथमिक उपकेंद्राची इमारत गेल्या 4 वर्षापासून तयार होऊन पडून राहिलेली आहे। साधारण 2020ला याची कार्यादेश मिळाले आणि ही इमारत पूर्ण झाली। आता 2024 उजाडलेलं आहे, मात्र आता हे 24 देखील आता संपेल आणि तरी देखील या ठिकाणी उपकेंद्रामध्ये कुठल्याही डॉक्टरची व्यवस्था करण्यात आलेली नाही। अजंग या गावाच्या आजूबाजू परिसरात असलेले जे काही 5 गावं आहे, या 5 गावासाठी या आरोग्य उपकेंद्राची निर्मिती करण्यात आली होती। या भागातल्या नागरिकांना या ठिकाणी उपचार केले जातील आणि या नागरिकांचं आरोग्य चांगलं राहील यासाठी ही व्यवस्था करण्यात आली होती। मात्र हे उपकेंद्र अद्यापही पूर्ण क्षमतेने अद्यापही सुरू झालेले नाही। फक्त कधीतरी लसीकरणासाठी लहान मुलांच्या हे केंद्रामध्ये 2 कर्मचारी येतात, मात्र हे संपूर्ण आरोग्य केंद्र गेल्या अनेक वर्षांपासून बंद आहे। या ठिकाणी आपण जर बघितलं तर मोठ्या प्रमाणात काटेरी झुडपं या ठिकाणी वाढलेले आहेत। अनेक वेळा या गावातल्या नागरिकांनी या ठिकाणचं आरोग्य केंद्र सुरू व्हावं व आम्हाला उपचार मिळावा अशी मागणी केलेली आहे। रात्री अपरात्री जर काही गावकऱ्याला झालं तर त्याला धुळे शहरात म्हणजे जवळपास 15 किलोमीटरपर्यंत उपचाराला न्यावं लागते। मात्र उपकेंद्राला जर पूर्ण क्षमतेने कर्मचारी दिले तर या ठिकाणचा आरोग्याचा प्रश्न निकाली निघणार आहे। मात्र गेल्या 4 वर्षापासून ही इमारत फक्त पडून आहे आणि या ठिकाणी अनेक झाडं व झुडपे उगलेली आहेत। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।